मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर आजपासून हायकोर्टात सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठासमोर ही सुनावणी पार पडेल। आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं। ओबीसींच्या बैठकीसाठी लक्ष्मण हाके अंबडला रवाना। हे माझं शेवटचं उपोषण, यानंतर विधानसभेला उमेदवार देणार, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे आणि शिवाजीराजे जाधव यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। खासदार बजरंग सोनवणे यांचं राज्यपालांना पत्र। मनोज जरांगेंचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू। त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल। राज्य शासनाला तात्काळ आंदोलनाची दखल घेण्यास सांगावं, सोनवणेंची पत्राद्वारे मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर, त्यांच्या मागण्यांवरती काम सुरू आहे। दिलेल्या आश्वासनानुसार केसेस परत घेण्याची प्रक्रियाही केली जाते। मनोज जरांगेंच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला खासदार संजय जाधव यांचा पाठिंबा। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करा। ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचं राज्यपालांना पत्र। मनोज जरांगे यांनी मागणी केल्यानुसार सरकारनं आरक्षण द्यावं आणि भूमिका स्पष्ट करावी। धनंजय सावंत यांची सरकारकडे मागणी। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली। जालन्यामधल्या आंतरवाली सराटी इथे जात खासदार ओमराजेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। ओमराजेंकडनं जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तर सभागृह बंद पाडा, महिलांची खासदार ओमराजेंकडे मागणी। आंतरवालीमध्ये महिला आंदोलकांनी ओमराजेंची गाडी अडवत आरक्षणासाठी काय पावलं उचलणार हा सवाल विचारला। धाराशिवमधल्या मराठा आंदोलकांची आक्रमक भूमिका। जिल्हाधिकारी कार्यालयावरती चढत आंदोलकांची घोषणाबाजी। जरांगेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा आंदोलकांचा इशारा। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा इथल्या सरस्वती नदीला मोठा पूर। कोथळा ते सिरसाळ्याचा संपर्क तुटून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। अहमदनगर शहरासह जिल्ह्यातही पावसाची हजेरी। पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली तर पारनेर शहरातील लोणी रस्त्यावरती ओढ्याचं पाणी घरात शिरलं। संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पहिल्याच पावसात महाड तालुक्यातल्या खैरे गावात दरड कोसळली। एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। परिसरात सध्या भीतीचं वातावरण। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त। ब्राह्मणपुरी, सुलवाडा, पिंपरी शिवारात केळी पिकाचं मोठं नुकसान। प्रशासनाच्या वतीनं पंचनामे न केल्यानं शेतकरी नाराज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण। समस्या मार्गी लावा, वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांना सूचना। पुण्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत अजित पवार उद्या आढावा बैठक घेणार तर आषाढी वारीच्या नियोजनाबाबतही बैठक घेणार असल्याची माहिती। इंदापूर तालुक्यामधल्या दुष्काळग्रस्त भागाची शरद पवारांकडून पाहणी। निर्वांगी गावातल्या दुष्काळग्रस्तांसोबत चर्चा। 4 महिने द्या, मला सरकार बदलायचंय। विधानसभेच्या अनुषंगानं शरद पवारांचं इंदापूरमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठं विधान। बुलढाण्यामधल्या शेगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं जंगी स्वागत। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावरती पहिल्यांदाच प्रतापराव जाधव बुलढाण्यात दाखल। धाराशिवमधील मराठा आंदोलक आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावरती चढून आंदोलकांची घोषणाबाजी। जरांगेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज राज्यसभा उमेदवाराची घोषणा केली जाणार। उमेदवारी अर्ज सुद्धा आजच भरण्यात येणार आहे। सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। मनसेचे नेते, सरचिटणीस आणि मुंबईतले प्रमुख पदाधिकारी या बैठकीला हजर असतील। नीट परीक्षेतल्या अनियमिततेमुळे परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी।
परीक्षा रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमधनं मागणी. नीट परीक्षेच्या निकालांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अमरावतीत निदर्शनं. नीट परीक्षेच्या निकालांमध्ये घोटाळा झाल्याचा अभाविपचा आरोप. नीट यूजी परीक्षेत 63 गैरप्रकार झाल्याची एनटीए अधिकाऱ्यांची माहिती. मात्र पेपर फुटीची एकही घटना घडलेली नाही, एनटीए अधिकाऱ्यांचा दावा. विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, त्यापैकी 33 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 4ही मतदारसंघातनं 26 जूनला मतदान. कोकण पदवीधर मतदारसंघातला महाविकास आघाडीमधला तिढा सुटला. ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे अमित सैरे यांचा अर्ज मागे. महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे रमेश कीर रिंगणात. कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडनं भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत. मुंबई पदवीधर मतदारसंघातनं दीपक सावंत यांची माघार. भाजपच्या किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात लढत होईल. मुंबई शिक्षक मतदारसंघातनं काँग्रेसच्या प्रकाश सोनवणेंची माघार. भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे यांच्यामध्ये चौरंगी लढत. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्यात लढत. तर नाना पटोलेंच्या फोननंतर काँग्रेसच्या दिलीप पाटील यांची माघार. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतनं राजेंद्र विखे पाटील यांची माघार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतल्याची राजेंद्र विखेंची माहिती. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या संस्थांवरती कारवाई. उमेदवारी अर्ज भरल्यापासून विविध यंत्रणांचे गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या संस्थांवरती छापे. उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. 250 संपर्क प्रमुख या बैठकीला हजर होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निहाय माहिती जाणून घेतल्याचं कळतंय. 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा. बैठकीत उद्धव ठाकरेंची संपर्क प्रमुखांना सूचना. ठाकरे गटाच्या मेळाव्यात विधान परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी. लोकसभा निकालांमुळे बॅकफूटवरती असलेल्या विरोधकांना फ्रंटफूटवरती येऊ देऊ नका. उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. पंतप्रधान मोदींचा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पराभव झाला. ठाकरे गटाच्या मेळाव्यात संजय राऊतांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र. बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्यासंदर्भात या पत्रात उल्लेख आहे. भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पालखी सोहळ्याचा आढावा घेणार. मानाच्या पालख्या आणि वारकरी संप्रदायातील पडकरी आणि इतर मान्यवरांना बैठकीसाठी निमंत्रण. आषाढीसाठी येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसोबत यंदा क्लास 1 अधिकारी उपस्थित राहतील. यंदाची आषाढी सर्वोत्तम करू, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला विश्वास. अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरती टेलिफोन ऑपरेटर आहेत का? खासदार बजरंग सोनवणे यांची अमोल मिटकरींवर टीका. काल अमोल मिटकरी यांनी सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याची ट्विट करून माहिती दिली होती. केंद्रातील भाजप सरकारचा महाराष्ट्रावरती आकस कायम. निधी वाटपात महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा अन्याय. नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका. माजी आमदार डॉक्टर नारायण मुंढे आणि त्यांचे पुत्र सत्संग मुंढे काँग्रेसमधनं निलंबित. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा दोघांवरती ठपका. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची वसंतराव चव्हाणांची माहिती. लोकसभेच्या निवडणुकीत अंतापूरकर यांनी प्रचार केला नाही, चव्हाण यांचा आरोप. केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही. ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचं भाकीत. तर त्यांच्याबरोबर असलेल्यांची अवस्था जे दिलंय ते घ्या नाहीतर जा अशी काहीशी झाल्याची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवरती टीका. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची भर चौकात हत्या करणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गब्बरचं पत्र व्हायरल। या प्रकरणी संदीपान भुमरेंची चौकशी करून कारवाई करण्याचे पोलिसांचे आदेश। निनावी पत्रातनं कुणालाही धमक्या येतात, नाव लिहिलं असतं तर बरं झालं असतं। पोलिसांचा तपास सुरू असून यंत्रणा त्यांचं काम करतेय, मात्र धमकी आली म्हणून आपण घाबरणार नाही। खासदार संदीपान भुमरे यांची धमकीच्या पत्रावरती प्रतिक्रिया। मुंबईतले राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर राज ठाकरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकलेत। स्मिता वाघ यांच्या लोकसभेतल्या विजयानंतर अमळनेर मतदारसंघात भव्य मिरवणूक। यावेळी हजारो कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। येत्या विधानसभेत प्रहार संघटना आपले 20 उमेदवार रिंगणात उतरवेल। आम्हाला सोबत ठेवायचं की नाही हा महायुतीच्या नेत्यांचा प्रश्न, बच्चू कडूंचे विधान। नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारीकडनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। जयेश पुजारीकडनं बेळगावच्या न्यायालयाच्या आवारात या घोषणा दिल्या गेल्या। आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर धरणा आंदोलन। प्रीपेड मीटरच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये आम आदमी पक्षाची निदर्शनं। आम आदमी पक्षानं महावितरण कार्यालयावरती मोर्चा काढत ही निदर्शनं केली। अमरावतीमध्ये बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। जम्मूत भाविकांवरती झालेल्या हल्ल्याचा केला निषेध, मृतांना वाहिली श्रद्धांजली। गोंदियाच्या नेहरू चौक इथे पाकिस्तानी दहशतवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। बजरंग दल गोंदियाच्या वतीनं वैष्णवदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त झाला। डोंबिवलीमध्ये केडीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडनं पाण्याची पाईपलाईन फुटली। खंबाळपाडा परिसरामध्ये अनधिकृत दुकानांचं बुलडोझरमार्फत तोडकाम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली, हजारो लिटर्स पाणी वाया। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागात हिट अँड रनची घटना समोर। भरधाव गाडीची एका व्यक्तीला धडक, धडकेमध्ये वसंत ठोंबरे जखमी। माटुंगा परिसरातील अनधिकृत खोदकाम प्रकरणाची पालिकेकडनं गंभीर दखल। अनधिकृत खोदकाम आढळल्यास पोलिसात तक्रार करा, महापालिका प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना सूचना। नागपूरमधील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी। तर या प्रकरणाचे मास्टरमाइंड असलेल्या अर्चना पुट्टेवार यांचा न्यायालयीन कोठडीतनं पोलीस चौकशीसाठी ताबा घेणार। किरकोळ महागाईचा दर मे महिन्यामध्ये 4.75%। भाजीपाला, डाळी, कडधान्य याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईच्या दरात घट। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर। इटलीतल्या G7 शिखर परिषदेमध्ये मोदी सहभागी होणार। यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार। पाकिस्तानमध्ये 5,65,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 30% अधिक असा हा अर्थसंकल्प। खराब आर्थिक व्यवस्था असूनही पाकिस्तानचा आर्मीवरती सर्वाधिक खर्च। अरुणाचल प्रदेशात आज पेमा खांडू मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि JP नड्डा हजर असतील। अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा विजय। दिल्लीतल्या अनेक भागात भीषण पाणीटंचाई। जलसंकटावरती आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी। आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या महाराज चित्रपटावर बंदी आणण्याची हिंदू जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे मागणी। या चित्रपटात साधू संत आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी झाल्याचा आरोप। शादी के डायरेक्टर करण और जौहर या सिनेमाविरोधात करण जोहरची हायकोर्टात याचिका। सिनेमाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप। लंडनमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरच्या पायावरती शस्त्रक्रिया। शस्त्रक्रियेमुळे शार्दूल 3 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलग 3रा विजय। अमेरिकेने दिलेल्या 111 धावांचं आव्हान भारताकडनं 19व्या षटकात पार। या विजयासह भारताचं सुपर 8चं तिकीट कन्फर्म। सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं रचलेल्या 67 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताचा विजय सुकर। सूर्यकुमारची 49 चेंडूत नाबाद 50 धावांची तर शिवम दुबेची 35 चेंडूत नाबाद 31 धावांची कामगिरी।
अमेरिकेविरुद्ध झालेल्या T20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याचं प्रभावी आक्रमण. अर्शदीपनं 4 तर हार्दिक पंड्यानं 2 विकेट्स घेऊन अमेरिकेच्या डावाला ब्रेक लावला. कुवेतमधल्या कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असलेल्या इमारतीला मोठी आग. 49 जणांचा मृत्यू. 49 जणांपैकी 41 जण भारतीय असल्याची माहिती. कुवेत आग दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांबाबत पंतप्रधानांकडून संवेदना व्यक्त. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदतीची घोषणा. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं सलमानचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवला. 4 एप्रिलला सलमानच्या घरावरती गोळीबार केला गेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.